मराठे का जागे होत नाहीत? आता काय करायचं तुम्हाला सरकारचं आणि पक्षाचं? नुसतं इतकं जर वाटलं होणार असलं तर आपल्याला उठाव करावा लागणार आहे. आणि यांच्या डोक्यात जी हवा गेली ती मी आता बाहेर काढतो. खूपच अन्याय मराठा समाजावरती सरकारकडून चाललाय. ही सद्बुद्धी त्यांना द्या की अन्याय मराठ्यांवरती करू नका, तसाच शेतकऱ्यावरती पण करू नका. तसा तर सगळ्याच जाती धर्मावरती अन्याय सुरू केला. ना मुस्लिमालाही सोडायला येत, ना दलितांना सोडायला येत, ना धनगरांना, ना मायक्रो ओबीसीला, ना बंजारा समाजाला, ना आदिवासी समाजाला, सगळ्यांवरती त्रास चाललाय. यांच्या डोक्यातली हवा लवकर निघू द्या की आमचं कोणी काही करू शकत नाही. मात्र त्यांचा तो जो शब्द आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही, त्याला मात्र मी वस्ताद होणार आहे. आज इशारा सभा पार पडते. इशारा नेमका कुणाला? बावन्न नाही. शिंदे काय इशारा सभा नाही, माड्यात असं कळतं की माड्यामध्ये नाही. आपण एकही सभा राज्यात लावलेली नाही. आपण प्रत्यक्ष फक्त गाठी भेटी देतोय गावकऱ्यांना पटापट. सभा नाही, सभा अशा नाही होत भाऊ. पण सभा सभेची मराठ्यांना तयारी ग्राउंडच पूर्ण पुरत नाहीत. मग जे आहे ते खरं बोलतो मी कधी पण. त्यांचं म्हणणं होतं की सभा द्या. मी सभा मुद्दाम दिल्या नाहीत, की वेळ जाईल. 29 ऑगस्टला आंदोलन आहे. सभा दिल्या ना ग्राउंड पुरत नाही. नाही नाही, ते मोगाशी तुम्ही ज्यावेळेस प्रेस झाली त्यावेळेस माझ्याकडे ते उपलब्ध नव्हते, कारण हे काढायला काढायला वेळ गेला. म्हणून आता म्हणलं तुम्हाला जाताना हे दाखवावे. जसं की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघ जण काय म्हणतात, आमची काही चूक नाही, काहीतरी गैरसमज झाला म्हणून आता मीडियाच्या समोर क्लिअर करायला हे त्या वर्षा बोडकेचं कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी रद्द केली. ही आहे तिचा भाऊ पृथ्वीराज बोडके, ही आहे व्हॅलिडिटी. जाणून बुजून मराठ्यावर खरे प्रमाणपत्र असून खऱ्या नोंदी असून कसा अन्याय केला जातो, या दरबारातून पत्रकार बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, मराठ्यावर चाललेला जाणून बुजून अन्याय ह्यो माझ्या मराठा समाजापर्यंत जाऊ द्या. ही झालं एक. ही एक ज्योती दहीहंडे ज्यांची कुणबी रद्द केलं प्रमाणपत्र. ही एक जात पडताळणी समिती, याने आदेश दिला की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. हे इंग्लिश मध्ये, हे बघा मराठीमध्ये. हे खूप गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आणि मीडियासाठी. सरकार आम्हाला कसं फसवताना अन्याय करतं. हे मराठी काय म्हणतंय ते, जात पडताळणी समितीने एकमताने असा निष्कर्ष काढला आहे की दहीहंडे, ज्योती श्रीधर हे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अनुक्रमांक 83 असलेल्या कुणबी जातीचे आहेत आणि म्हणून सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या अर्जदाराच्या म्हणजे ज्योती श्रीधर दहीहंडेच्या जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहे. जात पडताळणी समितीने निर्णय दिलाय. जात पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णय घेतला. खालीलेले पैसे द्या. मी नाही बोलत हे, पैसे द्या हे झालं मराठीत. पण याच्यात हे मग आता पे शब्द आहे. मग आता प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचं पे करा असाही अर्थ होतो आणि दुसरं पैसे द्या असा होतो. हे बघा इथं पे लिहिले. पेचा अर्थ असा पण होतो की व्हॅलिडिटी पे करा नाही तर पैसे द्या. हे झाले 3 प्रमाणपत्र रद्द झाले आणि हे तिसरं 52 पुळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करून दिलेलं. कलेक्टर बीड, तहसीलदार माजलगाव त्वरित अवैध बाबत कारवाई करावी. 5 दिवसाच्या आत विषय येऊ. इथं डॅश मारलाय अवैध. काय म्हणणं हे, समिती नेमून कारवाई करायची, कारवाईला डॅश मारलाय.
चौकशी करून अवैध करण्याबाबत त्याचा अर्थ असा होतो अधिकाऱ्यांना सांकेतिक भाषा आहे बावनकुळ्याची. काय चूक बोलतो मी का मराठ्यांना पण कळू नये आता की जाणून बुजून आपलं रद्द केलं जातंय. तुम्हाला व्हॅलिटी दाखवली आता डायरेक्ट. मराठे का जागे होत नाहीत आता? काय करायचं तुम्हाला सरकारचं आणि पक्षाचं नुसतं? इतकं जर वाटलं होणार असलं तर आपल्याला उठाव करावा लागणार आहे. आणि यांच्या डोक्यात जी हवा गेली ती मी आता बाहेर काढतो. यांच्या डोक्यात पक्क आहे आमचं कोणी काही करू शकत नाही. तुम्हाला आता दाखवतो मी तुमचं काय होतंय का नाही. कारण तुम्ही नुसते मला त्रास दिला. तुम्हाला वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. तुम्ही मराठ्याला त्रास दिला. तुमच्या डोक्यात हवा गेली कारण निवडून आम्ही दिलंय. तुम्हाला ती बहुमताचा महाज आहे ना ती उतरवतो आम्ही मराठी. धनगराला बी 15 वर्षापासून हेच केलंय. आज आरक्षण देतो उद्या देतो. यांना वाटतं आमचं कोणी काही करत नाही. दलितात असंच केलंय. आदिवासीत पण हेच आहे. बंजारा समाजाचं यांना आता वटणीलाच आणणार मी. यांना आता मी सोडत नाही. बरं, एक आकडेवारी समोर आलेली होती संपूर्ण मराठवाड्यात. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापनेनंतर 31 जुलै पर्यंत ही आकडेवारी समोर आलेली आहे. यामध्ये विभागात 15,597 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवून त्यांना प्रमाणपत्र वितरित केल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे. एवढी जी मरमर चालली सरकारची खटाटोप करायची. इतके प्रमाणपत्र दिले तितके व्हॅलिट्या दिल्या. मीडिया ट्रायल घेऊन तुम्ही गैरसमज मराठ्यात का केला? बावनकुळेने पत्र का दिलं? शिरसाटनी व्हॅलिट्या रद्द का करायला लावल्या आणि त्याची मीडिया ट्रायल का घेतली? तुम्हाला हैदराबाद आणि सातारा संस्थानाने कोल्हापूरचं गॅजेटियर द्यायचं नव्हतं. तुम्हाला मी 1 वर्ष झालंय मुंबईत आल्यापासून 58 लाख नोंदीचा डाटा मागतोय. तुम्ही देत नाही तर मी माझ्या मराठ्याला देतो तुमची नोंद निघाली म्हणून. तुम्ही का दिल्या नाही याचा अर्थ तुम्हाला त्या कमी करायच्यात मराठ्याचं वाटोळं करायचंय. कारण मी पक्का आरक्षण दिलंय मराठ्याला. आणि हे तुम्हाला गैरसमज पसरायचा आहे काय आमच्या अभ्यासकाच्या माध्यमातून बी समन्वयकाच्या माध्यमातून बी मराठ्याच्या. हे टिकणार नाही. हे खोटं आहे. मराठा पोरं तुम्ही भयभीत करायचं काम का केलं? कारण हे पक्का आरक्षण आहे मराठा हो. हेच टिकणार आहे. दुसरं कोणतं टिकू शकत नाही. पुढची भूमिका काय आहे या प्रबंधकाच्या बाबतीमध्ये? मला सरळ या पवित्र भूमीतून सांगायचं तुळजापूरच्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्या शिरसाटला सांगून किंवा काय करायचं मला माहित नाही चूक दुरुस्त करा. फडणवीस साहेबांनी त्या बावनकुळ्याला सांगून चूक दुरुस्त करा. नसता तुमचा महाज उतरल्याशिवाय मी गप बसत नाही. तुम्हाला काय प्रयत्न करायचे, तुम्हाला काय षडयंत्र रचायचे, काय ताकद लावायची पोलिसाची तुम्ही ते पुरी लावा. आता सामना मराठ्या संघ मी सोडत नाही तुम्हाला. पाडलंय यांनी प्रमाणपत्र. आता तुम्हाला पुरावे दिले राव. याच्यापेक्षा काय पाहिजे? तुम्ही कायद्याचा एक भाग आहे. तुम्ही पुराव्याशिवाय कोणाच्या बातम्या लावत नाही तर बोलत नाही. तुम्हाला मी व्हॅलिडिटी दिली. ही व्हॅलिडिटी आहे. पे म्हणजे काय नेमकं स्पष्ट पे म्हणजे एखाद्या वेळेस असं गैरसमज पण नको की पे म्हणजे एखाद्या वेळेस असं पण होऊ शकतं की हे पे करा व्हॅलिडिटी. पण आता ते मराठीचं विश्लेषण तर केलं आम्ही इंग्लिशचं तर त्याच्यात पैसे द्या आले. पैसे झालेले का आता किती मागती का काय मागते हे पैसे द्या आले याच्यात. हे म्हणजे तुम्ही बोलले होते पैशाचा उल्लेख केला होता, ते खरं ठरलं म्हणायचं. म्हणले असते ना याच्यावर एक जण सही करायचं राहील तेवढे 15 लाख आणून देता का? तुम्ही हे पुरावे दाखवताय हे तुम्ही सरकारी यंत्रणा जी असते जी खातं जमा करते किंवा मंत्री असतील त्यांच्याकडे पुरावे पोहोच केले किंवा त्यांच्याशी काही संपर्क साधलाय का? तुम्ही जे दाखवताय सगळे ते तुम्ही आता संजय शिरसाटांना संदर्भात सांगणार आहे का? काय सांगायची गरज आहे? शिरसाट साहेबाला कळत नाही काही सांगायची काय गरज आहे? ते का बोळ्यान दुखत का लहान आहे का? पैशाच्या बॅग आणायला जमत. मी जर उतरलो ना त्या क्षेत्रात तुम्ही माझ्या लेकराचं वाटलं केलं तुम्हाला रडायला वेळ लागणार नाही. सातारा गॅजेटचा प्रश्न भरकटतोय का? सातारा गॅजेट आणि कोल्हापूर औंध पुणे हे चारी पण कारण पण तसंच आहे. कारण त्यांना हे व्हॅलिट्या द्यायच्या नाहीत, 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत आणि हे पक्का आरक्षण आहे. पण आमच्या काय अभ्यासकाला काय समन्वयकाला सांगितलं जातं हे गॅजेटचं काय खरं नाही. तो संभ्रम निर्माण केलाय. मराठ्याला सांगतो हेच पक्का आरक्षण आहे. तुम्हाला आणि मला आपल्याला दोघाला मराठ्याला मला आपल्याला एकमेकापासून तोडायचं.
कारण यांना माहिती आहे जरांगे पाटील पक्का आरक्षण द्यायला आता, कारण लोकांच्या व्हॅलिटी व्हायलाच ना, लोक चालले ना नोकऱ्यात. हे याला तोडा. आता एखाद वेळेस बरंच षडयंत्र चाललंय, काही ऑर्डर काढायच्या तयारीच वाटतं फडणवीस. अटक करा, अमक करा, तमक करा याला. हा, देवेंद्र फडणवीस अटक करा, हल्ला करा, रॅल्यावरती त्याच्यावरती, अच्छा. आता या बैठकांवरती म्हणजे काही तुम्हाला जरा पक्का मोडून माहिती? काढा. हा असंच काहीतरी षडयंत्र शिजायला लागले त्यांचं. पुढं तर ये मनोज जरांगे, तुम्ही पुढं तर या, बरं. तुम्हाला सांगतो मी. चला, धन्यवाद.